कांदा निर्यात शुल्कामध्ये 50% घट करण्याचा निर्णय घेतलाय आणि यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 400 रुपये इतकी वाढ झाली आहे। 3900 ते 4400 रुपये असलेले दर हे शनिवारी थेट 4300 ते 4800 पर्यंत जाऊन पोहोचले। त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चांगलेच आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे। केंद्र सरकारने गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यातीवर लादलेले निर्बंध काल कुठेतरी शिथिल केलेले, परंतु हे निर्बंध शिथिल करण्याच्या मागे सरकारचे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला घाईतला निर्णय आहे। कारण की $550 MEP रद्द केली, परंतु 40% ऐवजी त्यांनी 20% ड्यूटी कमी केली। त्यामुळे 20% ड्यूटी असल्याने आपल्या देशातून फार काही निर्यातीवर परिणाम होणार नाही। जर निर्यात खुलीच करायची होती तर कुठले निर्बंध न लावता निर्यात खुली केली पाहिजे। परंतु आज फक्त विलक्षण डोळ्यासमोर ठेवून जर हा निर्णय घेतला असेल तर तो आम्हाला परवडणार नाही। कारण शेतकरी 3 प्रकारचे असतात, एक बांधावरला, एक उतारावरला आणि एक कष्टकरी शेतकरी। सरकारला जर कोणताही जर निर्णय घेत असेल तर जो कष्ट करतो त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला विश्वासामध्ये घेऊन त्याच्या समस्या समजून त्याच्या अडचणी समजून जर निर्णय घेतला तर निश्चितच आमचा फायदा राहील। अधिक माहिती घेऊयात, मनमाडहून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आहेत। निलेश, एकंदरीत आपण बघतोय की ही जी काही वाढ झालेली आहे कांद्याची, त्याच्याबद्दल काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्या शेतकऱ्यांचं? कारण काल आपण पाहिलं होतं थोडासा रोष व्यक्त होत होता। नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर ह्या सरकारने जो कांदा निर्यात शुल्क मूल्य देतो रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आणि शुल्कामध्ये 50% सूट देण्याचा निर्णय घेतला, त्याचा काल बाजार समितीमध्ये फायदा पाहायला मिळाला। जवळपास लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 400 रुपयाची वाढ या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। दुसरीकडे जर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या मुद्द्यावर मोठा फटका बसला होता आणि त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत सावध पवित्रा म्हणून कुठेतरी कांद्याचा परिणाम जाणू नये म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची काहीशी प्रतिक्रिया जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। एकीकडे या निर्णयाचं स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र हा जो निर्णय हा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेऊ नये, तसेच पुढच्या काळात देखील लाल कांदा असेल जो मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पन्न होतं, याला देखील हा जे निर्यात मूल्य आहे त्याचा जो निर्णय आहे तो कायम ठेवावा आणि जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील अशी काहीशी शेतकऱ्यांची अपेक्षा। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निलेश।